भाविक आहेत, सेवेकरी आहेत, ज्यांना अनेक समस्या आहेत, त्यांनी एक संकल्प करावा की मी आजपासून 100 दिवसात 100 पाठ स्वामी चरित्र करेन, म्हणजे रोज एक पाठ करेन. त्यांना अनुभूती तर फार लवकर येईल. ज्यांना खूप समस्या आहेत त्यांनी 108 पाठ 108 दिवसात केले तर एकही समस्या महाराज शिल्लक ठेवणार नाही. त्याला प्रश्न लिहायची वेळ येईल. ज्यांनी 100 पाठ सप्तशतीचे 108 केले त्यांच्या कुठल्याही समस्या महाराज शिल्लक ठेवणार नाहीत. मग तो नोकरीचा प्रश्न असेल, विवाहाचा असेल, अपत्याचा असेल, घरकुलांचा असेल किंवा अन्य कुठला असेल, आजारपणाचा असेल. म्हणून इतक्या सोप्या पद्धतीत हे सेवेकऱ्यांचं ग्राम अभियान पोचवण्याला आपणाला एक नामी संधी मिळालेली आहे. आणि शंकराची सेवा ही पूर्ण एक गोळी आहे सगळे आजार बरे करण्याची. कुणी व्यसनाधीन असेल, कुणी आजारी असेल, असल्या लोकांना, कुणी हट्टी तापट असेल, कुणी चोरून व्यसन करणारे तुमच्या घरात सदस्य असतील, त्यांना जर 1-2 चमचे शंकराच्या पिंडीवर केलेल्या अभिषेकाचं तीर्थ दिलं, महिन्याभरात सुंटे वाचून खोकला जाईल. म्हणून या बाबी ज्या आहेत त्या जनतेला आता कोण सांगेन. आणि या जर सांगितल्या गेल्या प्रश्न उत्तराचा बराचसा भार आपला कमी होईल. इथे आभाळ फाटलेले आहे, ते शिवणार कोण. एवढ्या समस्या मानवाच्या अगणित आहेत. आणि या सर्व समस्या मुक्त जीवन देशाला एक चांगली दिशा मिळण्यासाठी, हा देश पूर्वपदावर येण्यासाठी हा एक राष्ट्रीय उपक्रम आहे. आणि या देशामध्ये महानगरांमध्ये वृद्धाश्रम खूप वाढीस लागलेत. वृद्धाश्रम मुक्त भारत करायचा असेल तर तुम्हाला घराघरात पुंडलिक निर्माण करणं काळाची गरज आहे. म्हणून विद्यार्थ्यांना, तरुणांना या कार्यानं जवळ आणण्यासाठी बहुविध योजना राबवलेल्या आहेत. त्यांना काही पर्यटक करतात, त्यांनी दुर्गा अभियान करावं. उगत पर्यटक म्हणून काश्मीरसारख्या ठिकाणी जाऊ नये. एवढा महाराष्ट्र मोठा पडलाय, शिवरायांचे 350 किल्ले वाट बघतायत. तिथे साफसफाई केली, त्याचा जीर्णोद्धार पुनर्जीवन केलं,